नव्यापून असंतुष्ट असणाऱ्या महिला पुरुषांना देतात हे 5 संकेत. मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्या नात्यात आनंदी आहे की मनातून अस्वस्थ आहे, हे नेहमी शब्दांतून समजत नाही. कधी तिच्या शांततेतून, कधी बदललेल्या वागण्यातून, तर कधी संवादातील फरकातून काही संकेत जाणवू शकतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 1-2 संकेत दिसले म्हणून लगेच निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती, स्वभाव आणि भावना वेगळ्या असतात. आज आपण अशाच काही वर्तनात्मक संकेतांविषयी जाणून घेणार आहोत, जे एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या वैवाहिक नात्यात अस्वस्थता किंवा नाराजी जाणवत असल्याचे सूचित करू शकतात. मात्र याचा अर्थ ती दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. त्यामुळे हा विषय समजून घेताना संयम, आदर आणि वास्तव परिस्थिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आकर्षण आणि भावना या माणसाच्या स्वभावाचा नैसर्गिक भाग आहेत. एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडू शकते. एखाद्याच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होता येते किंवा एखाद्या व्यक्तीसोबत बोलताना चांगले वाटू शकते. मात्र आकर्षण असणे आणि प्रेमसंबंध निर्माण होणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे एखादी विवाहित स्त्री आपल्या पतीसोबत कमी बोलत असेल, याचा अर्थ ती नक्कीच दुसऱ्या कोणाकडे आकर्षित झाली आहे असे म्हणता येत नाही. तिच्यावर कामाचा ताण असू शकतो, कौटुंबिक समस्या असू शकतात, मानसिक थकवा असू शकतो किंवा पतीपत्नीमध्ये काही जुना गैरसमज असू शकतो. म्हणून कोणत्याही संकेताकडे अंतिम सत्य म्हणून पाहता त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य आहे. लोकप्रिय नीतिविचारांमध्ये वैवाहिक नात्यातील समाधान, परस्पर विश्वास आणि योग्य वर्तन यांना मोठे महत्त्व दिले जाते. जुन्या नीतिशास्त्रीय विचारांचा संदर्भ घेतला जातो तेव्हा त्यातील प्रत्येक विधान आजच्या काळात तंतोतंत लागू होईलच असे नाही. त्यामुळे अशा विचारांकडे मार्गदर्शक म्हणून पाहावे, अंतिम निर्णयाचे प्रमाण मानू नये. आजच्या काळात पती-पत्नीच्या नात्यामध्ये परस्पर संमती, समानता, संवाद आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आता अशा काही परिस्थिती पाहूया ज्या नात्यातील अस्वस्थतेकडे लक्ष वेधू शकतात. पहिला संकेत म्हणजे संवादामध्ये अचानक झालेला बदल. एखादी व्यक्ती पूर्वी आपल्या पतीशी मनमोकळेपणाने बोलत असे आणि नंतर अचानक तिचे बोलणे खूप कमी झाले, तर त्यामागे काहीतरी कारण असण्याची शक्यता असते. ती नाराज असू शकते, एखाद्या विषयामुळे दुखावलेली असू शकते किंवा दोघांमधील संवादाची पद्धतच बदललेली असू शकते. मात्र याचा अर्थ ती व्यक्ती दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित झाली आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. अशा वेळी आरोप करण्याऐवजी शांतपणे विचारणे अधिक योग्य ठरते. आपल्यामध्ये काही बदल झाला आहे का? किंवा तुला काही त्रास होत आहे का? असा प्रश्न संवादाची सुरुवात करू शकतो. दुसरा संकेत म्हणजे वारंवार चिडचिड होणे किंवा छोट्या गोष्टींवरून नाराजी व्यक्त करणे. एखादी व्यक्ती सतत त्रासलेली दिसत असेल, प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देत असेल किंवा पूर्वी सहज स्वीकारलेल्या गोष्टी आता तिला त्रासदायक वाटत असतील, तर तिच्या मनात काहीतरी साचलेले असण्याची शक्यता आहे. परंतु चिडचिड म्हणजे नात्यातील असमाधानच असेल असे नाही. शारीरिक थकवा, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता किंवा इतर वैयक्तिक कारणे देखील त्यामागे असू शकतात. म्हणून तिच्या स्वभावावर शिक्का मारण्यापेक्षा तिच्या परिस्थितीला समजून घेणे आवश्यक आहे. तिसरा संकेत म्हणजे भावनिक अंतर वाढणे. पती-पत्नी एकाच घरात राहत असले तरी त्यांच्यात संवाद, आपुलकी आणि एकमेकांच्या आयुष्यातील सहभाग कमी होऊ शकतो. पूर्वी एकमेकांना दिवसातील छोट्या-मोठ्या गोष्टी सांगणारे पती-पत्नी नंतर एकमेकांशी फारसे काही शेअर करत नसतील, तर त्या नात्यात संवादाची गरज निर्माण झाली आहे असे मानता येईल.
अशा वेळी तू बदलली आहेस किंवा तुला माझ्यात रस नाही असे आरोप करण्याऐवजी दोघांनी आपल्या नात्यात नेमके कुठे अंतर निर्माण झाले आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. चौथा मुद्दा म्हणजे एखादी स्त्री स्वतःच्या कामांमध्ये अधिक वेळ घालवू लागणे. ती स्वतःच्या आवडी, नोकरी, मैत्रिणी, कुटुंब किंवा इतर जबाबदाऱ्यांमध्ये अधिक व्यस्त असेल तर त्याचा अर्थ ती पतीपासून दूर जात आहे असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा वेळ आणि स्वतःचे आयुष्य असण्याचा अधिकार आहे. वैवाहिक नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना आवश्यक वैयक्तिक अवकाश दिला पाहिजे. मात्र जर दोघांमधील संवाद पूर्णपणे बंद होत असेल आणि एकमेकांसाठी वेळच उरत नसेल, तर त्याकडे नात्याच्या दृष्टीने गांभीर्याने पाहणे योग्य ठरते. पाचवा संकेत म्हणजे दुसऱ्या व्यक्तीशी असलेली जवळीक. एखादी विवाहित स्त्री एखाद्या पुरुषाशी सहजपणे बोलत असेल, हसत असेल किंवा मैत्रीपूर्ण वर्तन करत असेल, तर त्याला लगेच प्रेम किंवा आकर्षणाचे चिन्ह मानू नये. प्रत्येक स्त्रीला पुरुषांशी मैत्रीपूर्ण किंवा व्यावसायिक संवाद साधण्याचा पूर्ण अधिकार आहे. केवळ एखाद्याशी हसून बोलणे म्हणजे वैवाहिक नात्यात असमाधान आहे, असे म्हणणे योग्य नाही. उलट अशा प्रकारचे संशयाचे निष्कर्ष नात्यामध्ये अनावश्यक गैरसमज निर्माण करू शकतात. म्हणून व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनाकडे आणि परिस्थितीकडे पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, कधी-कधी पतीला वाटू शकते की पत्नी दुसऱ्या कोणाशी जास्त बोलत आहे आणि त्यामुळे ती आपल्याला जळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण अशी कल्पना अनेकदा पुराव्याशिवाय तयार झालेली असू शकते. संशय आणि वास्तव यामध्ये मोठा फरक आहे. एखाद्या नात्यात विश्वास कमी झाला की साध्या गोष्टींचेही चुकीचे अर्थ लावले जाऊ शकतात. म्हणून मनात शंका निर्माण झाली तर गुपचूप निरीक्षण करण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे संवाद साधणे अधिक चांगले. समोरच्या व्यक्तीच्या खासगीपणाचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सहावा मुद्दा म्हणजे शारीरिक जवळीक कमी होणे. काही काळासाठी पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध कमी होणे किंवा एखाद्या व्यक्तीला जवळीक नकोशी वाटणे यामागे अनेक कारणे असू शकतात. भावनिक नाराजी, तणाव, थकवा, आरोग्याशी संबंधित समस्या, नात्यातील गैरसमज किंवा वैयक्तिक कारणे यापैकी काहीही कारण असू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीला शिक्षा म्हणून पाहणे योग्य नाही. कोणत्याही शारीरिक जवळीकीसाठी दोन्ही व्यक्तींची स्पष्ट इच्छा आणि संमती आवश्यक असते. समोरच्या व्यक्तीने नकार दिल्यास तो नकार स्वीकारणे हे निरोगी नात्याचे मूलभूत तत्त्व आहे. मित्रांनो, जर पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असतील तर त्या वादामागचे मूळ कारण शोधणे गरजेचे आहे. फक्त ती नाराज आहे किंवा तो चुकीचा आहे एवढ्यावर विषय थांबवू नये. नेमका वाद कशामुळे होतो, कोणत्या गोष्टीमुळे गैरसमज निर्माण होतात, दोघांच्या अपेक्षा काय आहेत आणि कोणत्या गोष्टी बदलण्याची गरज आहे, यावर चर्चा केली पाहिजे. काही वेळा तिसऱ्या विश्वासू व्यक्तीची मदत किंवा वैवाहिक समुपदेशन घेणे देखील उपयोगी ठरू शकते. मदत घेणे म्हणजे नातं अपयशी झालं असं नाही, उलट नातं सुधारण्यासाठी दोघेही प्रयत्न करत आहेत याचे ते चिन्ह असू शकते. शेवटी मित्रांनो, एखाद्या स्त्रीच्या काही वर्तनावरून ती पतीवर असमाधानी आहे किंवा दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित आहे, असा निर्णय घाईघाईने घेऊ नका. नात्यांमध्ये प्रत्येक गोष्टीमागे अनेक कारणे असू शकतात. खरे संकेत समजून घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आदराने संवाद साधणे. तिचे बोलणे ऐका, तुमच्या भावना स्पष्टपणे सांगा आणि तिच्या भावनांनाही तितकेच महत्त्व द्या. संशय, आरोप, नियंत्रण किंवा दबाव यामुळे नातं मजबूत होत नाही, उलट विश्वास आणखी कमी होतो. प्रेम टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीवर अधिकार गाजवण्यापेक्षा तिच्या स्वातंत्र्याचा आणि भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आजपासून एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, संकेतांवरून निष्कर्ष काढण्यापेक्षा संवादातून सत्य जाणून घेणे नेहमीच चांगले.
कारण मजबूत नातं हे केवळ आकर्षणावर नाही, तर विश्वास, प्रामाणिकपणा, परस्पर सन्मान आणि दोघांच्या संमतीवर उभं असतं.